कट्टर विरोधक उद्या एकाच मंचावर येणार। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकाच मंचावर। मराठी माझी संवाद भाषा कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमादरम्यान दोघंही एकाच मंचावर। मुंडे सोबत असते तर निवडणूक हारलो नसतो। पृथ्वीराज चव्हाणांचं मुंडेंसंदर्भात पुन्हा भाष्य। चाकणमधील खड्डे 31 ऑगस्ट पर्यंत बुजवणार। काम सुरू न करणारे कंत्राटदार काळ्या यादीत। उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। उदय सामंत राजकीय उद्योगात जास्त व्यस्त। रोहित पवार यांचा हल्लाबोल। नाशिकमधील खड्ड्यांबाबत सोमवारी मोर्चा काढणार। मतदान करताना नाशिककरांनी भान ठेवावं। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। संभाजीनगर हेच आता जंतर मंतर। विद्यार्थी नव्हे तर सरकार अपयशी। अभिजित दिपकेंची सरकारवर आगपाखड। नांदेडमध्येही न्यायालयाच्या लिपिक परीक्षेत गैरसोयींचा आरोप। विद्यार्थ्यांकडून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह। भावेश कावरेला नॉनव्हेज खाणाऱ्यांसंदर्भातील व्हिडिओ भोवला। मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर भावेश कावरे अमित ठाकरेंच्या भेटीला। ओबीसींच्या जागा बळकावल्यामुळे वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी करावी लागेल। विजय वडेट्टीवार आक्रमक। ओबीसीत राहायचं की नाही हे ठरवण्याची वेळ आली असल्याचं विधान। कुंभपर्व पुस्तिकेवर महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा असतानाचा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता। कट्टर राजकीय विरोधक उदय सामंत आणि भास्कर जाधव एकत्र। रत्नागिरीत रस्ता नामकरण सोहळ्यानिमित्तानं दिलखुलास गप्पा। कोकणातील राजकीय वर्तुळात चर्चा। मुंब्र्याला आता मुंब्रादेवी बोलायचं। मंत्री नितेश राणेंचं विधान। मुंब्रादेवी कालही भगवा होता, आजही भगवा आहे, उद्याही भगवा असेल, राणेंनी ठणकावलं। वंदे मातरम अवमान प्रकरणावरून अमित शहांची सोनिया गांधींवर टीका। हे पाप देश माफ करणार नाही, शहांची टीका। मुंबईत भाजपचं सोनियांविरोधात आंदोलन। नाशिकमध्ये तरुणावर गोळीबार। गोसावीवाडी चौफुली इथे घटना। गोळीबाराचं कारण अस्पष्ट। गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर पैशांची उधळण। बीडमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमात घडला प्रकार। पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी उकली गरळ। आम्ही 4% हिंदूंना सहन करतो असं विधान। अखंड भारत संकल्पनेबद्दलही मुक्ताफळ। बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यासाठी बांगलादेशची मोठी अट। शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाशिवाय दौरा शक्य नाही, बांगलादेशची भूमिका। पंतप्रधान मोदींचं प्राणीप्रेम पुन्हा समोर। लाल किल्ल्यासाठी निघण्याआधी वासरू आणि मुलांना भरवलं अन्न। गटार खोदताना सापडलं 98 कोटींचं सोनं। बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स जवळची घटना।